नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ग्रामीण महाराष्ट्रातील फेमस शिपी आमटी. ही आमटी भात किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते. त्यासाठी 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मसूरची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ आणि 3 चमचे उडदाची डाळ. या सर्व डाळी एकत्र घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व साधारण 3 ग्लास पाण्यामध्ये कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत या सर्व डाळी व्यवस्थित मऊ शिजवून घ्या. त्याचबरोबर या सर्व डाळी शिजताना त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल ॲड करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी रोज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. आता डाळी शिजताय तोपर्यंत आपण शिपी आमटीसाठी लागणारं वाटण बनवूया. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो आणि 2 ते 3 खोबऱ्याचे काप व्यवस्थित भाजून घ्या. मी डायरेक्ट गॅसवर भाजलेले आहे. तुम्ही हे कट करून तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. आणि जर तुम्ही डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून भाजत असाल तर टोमॅटोला 1 काप आणि कांदा खलबत्त्याने ठेचून घ्या, म्हणजे तो आतमध्ये पूर्णपणे भाजला जाईल. हे सर्व जिन्नस भाजल्यानंतर ते थोडेसे मॅश करून घ्या. त्याचबरोबर त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकून त्याची 1 पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या. आता शिपी आमटीसाठी लागणारं वाटण तयार आहे. आता डायरेक्ट आमटी बनवूया. त्यासाठी कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल टाका. त्यानंतर त्यामध्ये बनवलेलं वाटण ॲड करा आणि व्यवस्थित फ्राय करून घ्या. गॅसच्या मंद आचेवर हे वाटण व्यवस्थित फ्राय करून घ्या व त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले ॲड करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे कोणते मसाले सुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. आता यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा, म्हणजे हे वाटण व्यवस्थित फ्राय होईल आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण छान फ्राय करून घ्या. आता वाटणाला सुद्धा छान तेल सुटलेलं आहे आणि डाळी सुद्धा व्यवस्थित मऊ शिजलेल्या आहेत. आता विस्करच्या साह्याने थोडंसं या डाळी एकत्र करून घ्या आणि कढईमध्ये तेल सुटलेल्या वाटणामध्ये हे सर्व पाणी आणि डाळी एकत्र त्यामध्ये ॲड करा. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरतून अजून पाणीसुद्धा ॲड करू शकतात, म्हणजे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ आमटी पाहिजे त्यानुसार गरम करून पाणी यामध्ये ॲड करा. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकून कमी गॅसवर आमटी छान उकळवून घ्या. साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी आमटी व्यवस्थित उकळवून घ्या. तुम्ही बघू शकता किती छान तर्री भाजीवर आलेली आहे. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी या चॅनलवर रोज एक नवीन रेसिपी टाकत असते, सो नक्की चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.